नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहेत हे कर्नाटकामधलं हंपी हे शहर आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे. आणि आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे हे विजय पांडुरंग विजय विठ्ठल मंदिर असं म्हटलं जातं. म्हणजे विजय राजा होता. या हंपी शहराचं खरं नाव विजयनगरी आहे, पण नंतर त्याचं विजयनगरीचं हंपी शहर या नावामध्ये रूपांतर झालं. आणि इथला जो राजा होता तो विजय राजा होता. त्यानं या पांडुरंगाच्या मंदिराची आणि याची स्थापना केलेली अशी इतिहास आहे. पण त्यानंतर कृष्णदेवराय नावाचा एक राजा झाला इथं. त्या कृष्णदेवराय राजा त्याने पांडुरंगाची ती मूर्ती आहे ती इथं आणली होती असं आपलं धार्मिक आख्यायिका सांगते. आणि ती मूर्ती आणल्यानंतर भानुदास महाराज म्हणजे संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग जायचा आणि सांगायचा भानुदास महाराजांना, भानुदासा मला इथं करमत नाही, मला पंढरपूरला घेऊन जा. आणि तसं म्हटल्यानंतर भानुदास महाराजांनी परत इथं येऊन कृष्णदेवरायांना सांगितलं आणि नंतर कृष्णदेवरायांनी ती मूर्ती इथून गाजत वाजत नेऊन पंढरपूरला त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो पांडुरंग आता पंढरपूरमध्ये आहे अशी इथली आख्यायिका सांगितली जाते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ठिकाण आहे, हा जो परिसर आहे, हा परिसर म्हणजे रामायणामध्ये पंपा सरोवर म्हणून जे ऐकलेलं आहे आपण, ते पंपा सरोवराचं हे ठिकाण आहे. जी नदी होती तुंगभद्रा नदी, ती नदी पूर्वी पंपा नदी या नावानं ओळखली जायची. आणि ज्या ठिकाणी हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्रांची भेट झाली होती ते ठिकाण म्हणजे हे पंपा सरोवर आहे. पाठीमागं आपल्याला जो डोंगर दिसतो का, ते पहा लाईटी दिसतात तसं पाठीमागचा डोंगर, तो डोंगर म्हणजे आंजनेय पर्वत आहे. आंजनेय पर्वत म्हणजे जेव्हा हनुमंतरायांनी उड्डाण केलं होतं आणि सूर्याला हे म्हणून खायचा प्रयत्न केला होता का, तो पर्वत म्हणजे हा आंजनेय पर्वत आहे. इथं हनुमंतरायांचा जन्म झाला आणि याच ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय यांची भेट झालेली हे आंजनेय पर्वत म्हणजे पंपा सरोवराचं हे ठिकाण. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी दर्शनासाठी आलेलो आहे. समजलं सर्वांना? रामकृष्ण हरी.